गोविंदाच्या जबाबावर पोलीस समाधानी नसल्याची माहिती. रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर गोविंदाने स्वतःच दाबल्याचा पोलिसांना संशय. गोविंदाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याची पत्नी सुनीता आहुजा यांची माहिती. गोविंदाला उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. अभिनेता गोविंदाचा मुलगा यशवर्धन गोविंदा त्यांना भेटण्यासाठी क्रिटिक केअर रुग्णालयात. गोविंदा यांची मुलगी टीना आहुजा क्रिटिक केअर रुग्णालयामध्ये. गोविंदा यांची भाची आरती सिंग यांनीही क्रिटिक केअर रुग्णालयात जात केली प्रकृतीची विचारपूस. अभिनेत्री रवीना टंडन गोविंदाला भेटण्यासाठी क्रिटिक केअर रुग्णालयात. गोविंदांच्या तब्येतीची केली विचारपूस. विनोदी अभिनेता सुनील पाल गोविंदा यांना भेटण्यासाठी क्रिटिक केअर रुग्णालयात. गोविंदा यांच्या प्रकृतीची केली विचारपूस. शरद पवारांची राष्ट्रवादी नवरात्रीचे 9 दिवस धरणं आंदोलन करणार. महिलांच्या मुद्द्यावर 9 दिवस 12 ते 3 दरम्यान निषेध. सरकारला महिलांच्या प्रश्नावर विचारला जाणार जाब. शेतकऱ्यांच्या लग्नाची व्यथा मांडताना आमदार देवेंद्र भोयार यांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य. चांगल्या मुली नोकरदारांना ते शेतकऱ्यांच्या नशिबी 3 नंबरचा गाळ. भोयारांचं वक्तव्य. महिला उपभोगाचं साधन आहेत का? भोयारांच्या वक्तव्यावरनं यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं. ठाकूर यांचा पलटवार. उत्तर प्रदेशात विविध मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याची मोहीम अत्यंत दुर्दैवी. साईबाबा धर्मनिरपेक्ष संत होते. सुभाष बुटी यांची प्रतिक्रिया. सुभाष बुटी यांचे आजोबा गोपाळराव बुटी यांनी शिर्डी इथल्या मंदिरासाठी दिली होती जागा. RSS प्रणित साधूंनी मध्यंतरी साईबाबांच्या दर्शनाला जाऊ नका असं सांगितलं होतं. साईबाबांच्या भक्तांचा अपमान करण्याचा हा भाग. साई भक्तांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपला धडा शिकवावा. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. साईंची मूर्ती हटवणं दुर्दैवी घटना. याबद्दल गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोललोय. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. परभणीतल्या पाथरीतील साई जन्मस्थानच्या विश्वस्तांकडून उत्तर प्रदेशमधल्या घटनांचा निषेध. सरकारने या प्रवृत्तीनं अटकाव घालण्याची केली मागणी. शिवनेरी सुंदरी हा निर्णय गैरवाजवी. याचा एसटीला काही फायदा होणार नाही. एसटीच्या नव्या अध्यक्षांनी शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून कर्मचारी आणि प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं. श्रीरंग बर्गे यांची मागणी. मंत्री छगन भुजबळांना धमकी प्रकरण. मोबाईलवर मेसेज करून अश्लील शिवीगाळ आणि धमकी. बीड जिल्ह्यातल्या आरोपीला अटक. अनेक वेळा धमक्या दिल्या जातात, त्याची वाच्यता केलेली नाही, मात्र वाढीव सुरक्षा मागणार नाही. धमकी प्रकरणावरून मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. भाजपच्या वतीने यंदाही काळा चौकीमध्ये अभिदयनगरमध्ये भव्य मराठी दांडियाचं आयोजन. दरवर्षी 5 दिवस चालणारा हा उपक्रम यावर्षी 7 दिवस चालणार. आदिवासी आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर. सुनील भुसारा, किरण लहामटे, नरहरी झिरवाळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. पेसा संदर्भात आणि 30 संस्थेचा अहवाल का स्वीकारला जात नाही या कारणांसाठी भेट. गिरीश महाजनांच्या मतदारसंघामध्ये विविध आंदोलनं केल्यानं खोटे गुन्हे दाखल. माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याच्या मागे गिरीश महाजन आणि त्यांचा पीए दीपक तायडे. ठाकरे गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांचा आरोप. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास विभागाच्या वतीने जळगावात ॲक्वा फेस्टचं आयोजन. महोत्सवाचा शुभारंभ गिरीश महाजनांच्या हस्ते. यावेळी गिरीश महाजन यांनी स्पीडबोटचा घेतला अनुभव. नाशिकच्या मनमाडमध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा. सभेपूर्वी आंबेडकरांनी कातरणी इथल्या आदिवासी वस्तीला दिली भेट. त्यांच्या समवेत घेतला जेवणाचा आस्वाद. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान. 7 लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम. जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ. हातातोंडाशी आलेली भातशेती परतीच्या पावसामध्ये पुन्हा भिजली. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात मुसळधार. सोयाबीन आणि कापूस पिकांचं नुकसान. अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकरता अनोखा आंदोलन. बाळापूर तालुक्यातील जोगलखेड टी पॉइंटवर समाधी आंदोलन. लाडक्या बहिणींना बोनस. नोव्हेंबरमध्येचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार. परळीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातला शिळफाटा येथे 21 किलोमीटर लांबीचा भारतातला पहिला भूमिगत समुद्राखालील बोगदा. यात ठाणे खाडीतील 7 किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचाही समावेश. धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मिठागराच्या जमिनी देण्याच्या प्रस्तावाला मुलुंडकरांचा विरोध. या प्रकल्पामुळे मुलुंड ते कांजूर परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता. मुलुंडकरांचं म्हणणं. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी PM-D ड्राईव्ह योजना लागू. योजनेसाठी सरकार 10,900 कोटी खर्च करणार.
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सबसिडी मिळणार. कळवा विषबाधा प्रकरणी अहवाल तयार करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आदेश. पोषक आहार टेस्ट न करता शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याचं बैठकीमध्ये उघड. रायगडच्या रोहामध्ये 5 तोतया आयकर अधिकाऱ्यांचा पर्दाफाश. आयकर अधिकारी असल्याची बतावणी करत 5 जण एका व्यक्तीच्या घरात शिरले. मोबाईल आणि फेक आयडी सहित तिघे ताब्यात, 2 फरार. ठाण्यातल्या वागळे एस्टेट परिसरात व्यंकटरमण फूड प्रॉडक्ट्स कंपनीला भीषण आग. 10 सिलेंडरचा स्फोट. घटनास्थळी स्थानिकांची मोठी गर्दी. चंद्रपूरच्या कोपरना बलात्कार प्रकरणी आरोपी अमोल लोडेला अकोल्यातनं अटक. युवक काँग्रेसचा कोपरना शहराध्यक्ष असलेल्या लोडेकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोपरना शहरात शाळकरी मुलीवर बलात्कार प्रकरणी शिक्षक आणि कोपरना शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल लोडे याची पक्षातनं हकालपट्टी. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी दिलं निष्कासित केल्याचं पत्र. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने इंडिया आघाडीकडनं लॉंग मार्च. हुतात्मा चौकापासून पदयात्रा. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, भाई जगताप, स्वरा भास्कर, संजय पांडे, हुसेन दलवाई सहभागी. काँग्रेस आणि समविचारी पक्षाच्या पदयात्रेत तुषार गांधी काळी फीत डोक्याला बांधून सहभागी. काल पोलिसांनी ज्या प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केली त्याचा निषेध म्हणून काळी फीत लावल्याची तुषार गांधी यांची माहिती. नवरात्रीमध्ये रात्री 12:15 वाजेपर्यंत मेट्रो सेवा, तर अंधेरी गुंदवली दरम्यान 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान 12 अतिरिक्त फेऱ्या. नवरात्रोत्सवानिमित्ताने जेजुरीच्या खंडोबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. जेजुरीगड रोषणाईने निघाला न्हाऊन. रोषणाईची ड्रोन दृश्य खास माझाच्या प्रेक्षकांसाठी. यवतमाळमध्ये नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात. देखावे पाहण्यासाठी अन्य जिल्ह्यातल्या भाविकांची गर्दी. यावर्षी जिल्ह्यात 2871 दुर्गोत्सव मंडळ मूर्ती स्थापना करणार. बीडच्या अंबाजोगाईतील योगेश्वरी मंदिरात उद्यापासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ. 5 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल होण्याची शक्यता. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. ठाण्यातल्या टेंभीनाका परिसरातील जय अंबेमा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीच्या आगमनाची तयारी पूर्ण. नवसाला पावणारी दुर्गेश्वरी अशी देवीची ख्याती. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये हवाई दलाच्या विमानाचं पूरग्रस्त पाण्यात इमर्जन्सी लँडिंग. पूरग्रस्त नागरिकांना मदत पोहोचवण्याचं काम हेलिकॉप्टर करत होतं. हेलिकॉप्टरमध्ये 4ही जवान सुरक्षित. मद्यप्रेमींसाठी आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय. मद्याचा कोणताही ब्रँड मिळणार फक्त 99 रुपयात. सरकारकडनं अधिसूचना जारी. यामुळे सरकारची 5,500 कोटींची कमाई होणार. 12 ऑक्टोबर पासून धोरण लागू. नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महिलांना मोठी भेट. प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना देणार मोफत गॅस सिलेंडर. राज्यामधील 2 कोटी कुटुंबांना होणार लाभ. भाजपचे सुरणकोटमधील उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन. ते 75 वर्षांचे होते. 2 वेळा आमदार असलेल्या बुखारी यांनी मंत्रिपदही भूषवलेलं. गेल्या वर्षी त्यांनी भाजपत प्रवेश केलेला. पंजाबच्या अमृतसरमधील वेरका येथील एका महिलेने घरात शिरलेल्या 3 चोरांना मोठ्या धाडसाने रोखून धरलं. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. सोशल मीडियावर महिलेचं कौतुक. डेन्मार्कमधील कोपनहेगनमध्ये इस्रायली दूतावासाबाहेर 2 स्फोट झाल्याची माहिती. स्फोटानंतर राजधानी कोपनहेगनमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.